लोकांच्या मनामध्ये एक उत्साह होता. एक सरकारविषयी देखील लोकांच्या मनामध्ये एक शाश्वती आहे, की आपलं सरकार आहे. ज्या भावनेने लोकांनी निवडून दिलं आहे सरकार, तर तो एक वेगळा विश्वास लोकांच्या मनामध्ये देखील आज देखील आहे. की त्यांना महाराष्ट्राच्या जनतेला जो एक वेगळा उत्साह होता, की मताच्या रूपानं तो लोकांनी एक उत्साह प्रत्येकाने दाखवून दिलेला आहे. आणि म्हणून तो उत्साह कुठेतरी द्विगुणित करण्याकरता हा एक वेगळा आज आनंद निर्माण करण्याचा एक प्रयत्न आज केला गेला. ते मागच्या 2014 ते 19ला ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा आमदार आलतो, त्यावेळेस ते 5व्यांदा निवडून आलेले होते. त्यावेळेस ते आम्ही एकत्र होतो. अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघातील संग्राम जगताप आपल्यासोबत आहेत. जगताप साहेब, पुन्हा या विधानभवनात तुम्ही आला आहात. आज जर वातावरण बघितलं, यामध्ये महाविकास आघाडीतील उमेदवारांनी जे निवडून आले त्यांनी शपथ घेण्याचा आज टाळलेला आहे. ते बाहेर पडलेले आहे. नाही त्यांनी शपथ टाळलं बिळलं नाही. बरेच लोकांनी घेतलेली आतमध्ये, मी होतो तिथं. आता ज्यांनी टाळलं असेल ते वैयक्तिक. बाहेरून तर खूप सांगत होते की आम्ही कोणी शपथ घेणार नाही. नाही घेतली. काही लोकांनी घेतली, मी होतो ना सभागृहात. मला आता नाव एक्झॅक्ट सांगता नाही येणार, पण घेतली लोकांनी. रेकॉर्डवर असतं ना, ते रेकॉर्डवर आहे. अशा पद्धतीने सांगणं जनतेच्या मतांशी खेळ केल्यासारखंच असे म्हणता येईल ना. आता जे घेतलेली सगळ्यांनीच नसती घेतली तर आपण म्हणलो असतो, पण आता काही लोकांनी घेतली, मी पाहिलं ना. एकंदरीत कसं वातावरण होतं आजचं सभागृहामधलं? फार उत्साहाचं वातावरण होतं. लोकांच्या मनामध्ये एक उत्साह होता. एक सरकारविषयी देखील लोकांच्या मनामध्ये एक शाश्वती आहे, की आपलं सरकार आहे. ज्या भावनेने लोकांनी निवडून दिलं आहे सरकार, तर तो एक वेगळा विश्वास लोकांच्या मनामध्ये देखील आज देखील आहे. मतदारसंघातून आज कोणी आलं होतं घरचे तुमच्यासोबत? नाही कोणी नव्हतं आलं. बरं, मग आता ज्या पद्धतीनं आता हिवाळी विशेष अधिवेशन असणार आहे, त्याची काही तयारी आता सुरू केली की? नाही, तयारी आमची तयारीतच असतो आम्ही. सगळे प्रश्न वगैरे सगळे असतातच. आणि 2014 सुद्धा कोणी नव्हतं आलं. 2019ला निवडून आलं सुद्धा कोणी नव्हतं आलं. आता 2024 सुद्धा कोणी नव्हतं. मी एकटाच आलेलो. आज म्हटलं जातं की आता विधानसभा अध्यक्ष पदासाठी खूप नावं चर्चित आहेत. तुम्हाला काय वाटतं कोण होऊ शकतं? आता याच्यामध्ये हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. एक वर्ष भारतीय जनता पार्टी असन, अजितदादा असतील किंवा शिवसेना शिंदे साहेब असतील, तिघं मिळून निर्णय घेते. अजून निर्णय झालेला नाही तो. ज्या पद्धतीने अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सगळे तुम्ही निवडून आलेले नवनिर्वाचित सभासदांनी गुलाबी फेटा बांधत आज विधान भवनात प्रवेश केला, त्यावेळेचं वातावरण वेगळं होतं. काही अजित पवारांसोबत काही चर्चा झाली त्या संदर्भात? नाही, चर्चा म्हणजे एक सकाळपासूनच सगळ्यांचं ठरलेलं होतं की आपल्याला लवकर भेटायचं. कारण आजचा दिवस हा एक अविस्मरणीय क्षण असतो आणि त्याला अधिक कसं अजून एक त्याला चांगल्या प्रकारे आपल्याला त्याला उत्साह तो एक प्रयत्न होता की त्यांना महाराष्ट्राच्या जनतेला जो एक वेगळा उत्साह होता, की मताच्या रूपानं तो लोकांनी एक उत्साह प्रत्येकाने दाखवून दिलेला आहे. आणि म्हणून तो उत्साह कुठेतरी द्विगुणित करण्याकरता हा एक वेगळा आज आनंद निर्माण करण्याचा एक प्रयत्न आज केला गेला. आणि त्याच्यातनं हे सगळं आज काम आपल्याला पाहायला मिळालं की प्रत्येकाच्याच मनामध्ये उत्साह होता. आज हा वेगळा प्रश्न आहे थोडासा. आज म्हणजे दोन बंधू, म्हणजे विचार केला तर एक मावस भाऊ जोडी आणि एक सख्य भाऊ जोडी आज विधान भवनात पाहायला मिळते. एक नितेश राणे, एक निलेश राणे, आणि ठाकरे सेनेकडनं वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे, ही जोडी तुम्ही आज बघितली असेल. काय कसं वातावरण, म्हणजे दोघं बंधू? शेवटी फार असे क्षण जे असतात हे फार क्वचितच पाहायला मिळतात. त्यामुळे त्या लोकांच्या तिथल्या जनतेने त्यांच्यावरती विश्वास टाकलेला आहे. त्यांनी तिथं काम केलेलं असेल, त्यामुळे लोक तेवढं निवडून देतात. नाहीतर एवढं अविस्मरणीय असं कधी म्हणजे क्षण जे असतात त्याच्यामधला हा क्षण होता. त्यामुळे तिथं त्यांचं काम हे प्रचंड काम असल्या कारणात आपल्याला ती लोक पाहायला मिळतात. तुमचे देखील सासरे या विधान भवनात आलेले होते. आज काही भेट झाली सभागृहामध्ये? भेट झाली ना, सभागृहात भेट झाली. ते मागच्या 2014 ते 19ला ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा आमदार आलतो, त्यावेळेस ते 5व्यांदा निवडून आलेले होते. त्यावेळेस ते आम्ही एकत्र होतो सभागृहामध्ये. पण आता यावेळी ज्यावेळेस निवडून आलो आहे 24मध्ये, आता महायुतीमध्ये एकत्र म्हणून आहे, त्यामुळे अडचण नाही. धन्यवाद. थँक्यू. ओके. प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, मुंबई.